मध्ये या लक्ष्मी रोडला ईस्ट वेस्ट रोड म्हणत होते. 1921-22 मध्ये या रोडचं लक्ष्मी रस्ता हा नामांकरण झालं. आज 101 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या रोडवर सगळ्यात मोठी म्हणजे पुण्यातली मोठी दालने कापडाची, ज्वेलरीची, आज इंटरनॅशनल लेवलची इथं दुकानं झालेली आहेत. संपूर्ण पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्रातली अनेक जण इथं खरेदीला येतात आणि आपण दिवाळीच्या पहिलं पाहिलं असेल की हा रोड हा खरेदीसाठी एकदम म्हणजे भरपूर भरलेला दिसतो. हा 101 वर्षाचा म्हणजे कोरोनामुळे आम्ही 100 वर्ष सेलिब्रेट नाही करू शकलो, पण आत्ता 101 वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही लक्ष्मी रोड, कुमटेकर रोड, बाजीराव रोड जवळजवळ 3 किलोमीटरचा हा परिसर आम्ही संपूर्ण सुशोभीकरण केलं आणि सेलिब्रेट करतो आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की इथे जे काही आज शहरामध्ये लोक येत नाहीत किंवा बाहेरच्या बाहेर निघून जातात त्यांनी यावं आणि माझी पुण्यातील नागरिकांना एक नम्र विनंती आहे की जरूर हे आम्ही जे सेलिब्रेशन केलं की जी रोषणाई केली आहे ती पाहायला यावं आणि आपले अभिप्राय पण आम्हाला कळवावा. सर, वॉकिंग प्लाझाच्या संदर्भात तुम्ही बोललात नाही, यामध्ये इथे ज्वेलरीची आपण पाहता की इंटरनॅशनल लेवलची पण मोठी आली आहे आणि जोखमीचं आहे. आम्ही आणि आजूबाजूचे जे साईडचे जे रोड आहेत हे संपूर्ण ट्रॅफिकमध्ये असल्यामुळे ते ट्रॅफिक जाम होते आणि जर वॉकिंग प्लाझा केलं तर जोखम घेऊन कोणी येणार नाही. कारण प्रत्येकाकडे सोनं असतं, कॅश असते, हे सगळेच काही डिजिटल पेमेंटवाले नसतात, चेकवालेही असतात, RTGS. परंतु याला म्हणजे त्यापेक्षा आम्ही विनंती करू की पेन पार्क करा. पेन पार्क म्हणजे केलं की ग्राहकांनासुद्धा इथे योग्य ती वाहतूक म्हणजे पार्किंगला जागा मिळेल. आणि जे काही आता इथे एक दुसरी आमची आज कमिशनर साहेबांना विनंती आहे, या संपूर्ण समोरच्या फुटपाथवर जे काही हॉकर्स बसलेले आहेत त्यामुळे लोकांना फुटपाथवर चालता येत नाही, तर त्यांनासाठी जर काही व्यवस्था केली आणि जर पब्लिकला जर फुटपाथ जर आपल्याला उपयोग करता आली, जर फुटपाथ उपयोग करता आली तर मला वाटतं ट्रॅफिक कुठेही जाम होणार नाही. लक्ष्मी रोडचं जे ट्रॅफिक आहे हे रनिंग ट्रॅफिक आहे, वाहतूक रनिंग आहे, कुठेही थांबत नाही. त्यामुळे इथं जाम होण्याचा प्रश्न नाही गेला कित्येक वर्ष. आणि दुसरी एक रिक्वेस्ट आहे, 1992 साली हे जे उलटं आपण केलेले नो एंट्री आधी डेक्कनवर नव्हते आणि पब्लिक इथे डेक्कनवर नव्हते, बरं पडतं त्यांना फिरावं लागत नाही. परंतु कॅम्पमधनं इकडे केलेलं आहे हे चुकीचं जे आहे ते जर दुरुस्त केलं. आम्ही अनेक वेळा जी आमची विनंती आहे की हे जे 1992 साली जे होतं तेच परत एंट्री आणि नो एंट्री करावी. त्यामुळे एक इथं लक्ष्मी रोडला कधीही ट्रॅफिक जाम होणार नाही. ओके, चलो. लक्ष्मी रोडला म्हणजे फक्त पुणे नव्हे तर आजूबाजू जिल्ह्याचे लोकसुद्धा येतात, इकडे शॉपिंग करतात आणि आजपासून नाही ते 1922 पासून या रोडची ख्याती आहे. आज या रोडला 101 वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या निमित्त इकडचे सर्व व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी असा निर्णय घेतला की इकडे आम्ही आकर्षक रोषणाई करू. आकर्षक रोषणाई म्हणजे 2 त्याचे उद्देश आहेत. पहिला म्हणजे सेलिब्रेशन की आमचे 101 वर्ष या रोडला होत आहे, इकडचे सर्व व्यापारी एकत्र आले, आम्ही सेलिब्रेट करू. दुसरा, दिवाळी येत आहे आणि हे हिंदूचा अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा सण आहे आणि ह्या निमित्त लोकांनीसुद्धा या लक्ष्मी रोडला आला पाहिजे, त्यांना आकर्षित केला पाहिजे आणि यासाठी हे आकर्षक रोषणाईचा यांनी प्रकल्प केला आहे. त्यांना माझे खूप खूप शुभेच्छा आणि अतिशय सुंदर हे प्रकल्प झालेलं आहे. थँक्यू. चला.